नाशिकच्या रामकुंड परिसरात पाणी साचलेलं आहे। रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्गही केला जातोय, त्यामुळे इथे देखील काहीसं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देतील। पवन, नाशिकमध्ये पावसाची काय स्थिती आहे? नक्कीच काल रात्रीपासून नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण सध्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक मंदिरं जी आहेत ती आता पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत। तर दुसरीकडे आपण बघितलं तर या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांची जी दुकानं आहेत ते देखील आता व्यावसायिकांनी काढून घेतलेली आहेत। तर अनेकांकडून या ठिकाणी आपलं जे साहित्य असेल, दुकानं असेल ते काढून घेण्याचं काम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मध्यरात्रीपासून मुसळधार असा पाऊस जो आहे तो नाशिक शहरात सुरू आहे आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पाऊस जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आता गंगापूर धरणात देखील पाणी वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।